प्रभू श्रीरामच्या स्वरूपात सुद्धा मूर्ती इथे पाहायला भेटत आहे। होलसेल आणि रिटेलमध्ये इथे गणपती बाप्पा भेटून जातील। जगन्नाथचं प्रभू आपल्याला इथे पाहायला भेटत आहे। गणपती बाप्पा चॉईस करून घेऊ शकतात आणि इथे छान अशी कमळावरती बसलेली मूर्ती तर विदेशामध्ये सुद्धा एक्सपोर्ट होतात। म्हणजे शाडू मातीची आहे ना दादा, जोरामध्ये एकदम काम चालू आहे। शाडू मातीची मूर्ती, बापरे बाप केवढा मोठा हा कारखाना आहे दादा, एक हा असा कारखाना आहे। अरे वा, साचा वगैरे आपल्या समोर आहे। त्या साच्यामधून आता रेडी करून त्यांनी तिथे ठेवलेली आहे। मस्तपैकी मागे मोर आहे, त्यापर्यंत मूर्त्या सुद्धा आहेत। बाकी अजून कलरिंग वगैरे केले। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी घेऊन आले हमरापूरवरती व्हिडिओ। तुम्हाला माहीत असेल गणपती बाप्पाचं जे स्थान आहे, म्हणजे गणपती बाप्पाचं घर जे आहे ना, तर ते हमरापूर आणि पेन आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता बघूया आपण, आता जून महिना आहे, आता अवघे मित्रांनो 2च महिने राहिले गणपती बाप्पा येण्यासाठी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी मला जेवढे कारखाने वगैरे दाखवण्यात येतील, म्हणजे मला जेवढे कारखाने वगैरे दिसतील, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे। आणि मग तुम्हाला मी सगळे कारखाने वगैरे दाखवेल, किती काम वगैरे झालेलं आहे वगैरे, किती गणपती बाप्पाच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे। सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। प्राईस सोबत मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आता हमरापूर स्टेशनवरून आपण पुढे आलेलो आहे आणि हमरापूर स्टेशनमध्ये बल्लार आर्टली फेमस आहे, कारण इथून ना सेलिब्रिटी लोक सुद्धा मूर्त्या वगैरे घेतात। आणि ऑल इंडिया सोबतच मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये म्हणजे विदेशामध्ये सुद्धा ना इथून एक्सपोर्ट होतात। तर हमरापूरमध्ये मी तुम्हाला आज हा वर्कशॉप दाखवणार आहे। तर बघूया इथे कोणकोणत्या आपल्याला मूर्त्या पाहायला भेटणार आहे। मागच्या वर्षी ना भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला भेटल्या होत्या आणि यावर्षी छोट्या मूर्त्या आहेत, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, कोर्टाचा निर्णय मित्रांनो खूप लेट आला। म्हणजे 9 तारखेला निर्णय आला की POPच्या मूर्त्या तुम्ही बनवू शकतात, बाकी 20 फुटाच्या मूर्तींचा निर्णय अजून आलेला नाही आहे। तर त्यामुळे आपल्याला इथे मोठ्या मूर्त्या काय पाहायला भेटत नाही आहे, पण छोट्या मूर्त्या ज्या आहेत इथे रेडी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। हे बघा रेडी झालेल्या मूर्त्या, हे बघा। आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे। तर तुम्हाला मूर्ती कोणती आवडत असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून सुद्धा या मूर्तींची बुकिंग करू शकतात, किंवा व्हॉट्सअपला नंबर सुद्धा पाठवून तुम्ही या म्हणजे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून सुद्धा तुम्ही तुमची मूर्ती बुक करू शकता, किंवा काही इन्क्वायरी असेल तर त्यांना विचारू शकतात। मी तुम्हाला सर्व मूर्त्या एकदा दाखवून देतो। हे बघा, वरती सुद्धा खूप छान अशा मूर्त्या आहेत। हे बघा इथे सुद्धा आहे। हे बघा इथे रेडी आहे। तसेच मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत बघा, आतमध्ये ठेवल्यात काचेमध्ये ठेवलेल्या आहेत। हे बघा वरती सुद्धा आहेत। दगडूशेठ हलवाईची मूर्ती सुद्धा आहे। हे बघा बासरी इथे नंतर ते लोक ॲड वगैरे करणार। बघा कृष्ण स्वरूपात इथे मूर्ती पाहायला भेटते। मोठ्या मूर्त्या पण बघा किती छान आहेत। हे बघा पेनमध्ये हे एकमेव ठिकाण आहे जिथे आता मूर्त्या रेडी दिसत आहेत आपल्याला। बाकी ठिकाणी अजून मूर्त्या वगैरे काही रेडी नाही आहेत, पण इथे बल्लार आर्ट्समध्ये मूर्त्या आपल्याला रेडी दिसत आहेत। हे बघा किती छान अशी कमळावरती बसलेली मूर्ती आहे बाप्पाची। परत इकडे सुद्धा खूप छान अशी मूर्ती आहे बाप्पाची। सर्वच मूर्त्या खूप छान आहेत। हे बघा मस्तपैकी सिंहासनावरती बसलेला आहे बाप्पा। बाकी अजून वरती सुद्धा आहेत। बाकी इथे अजून मूर्त्या सुद्धा ठेवलेल्या आहे। 1 फुटापासून ते 4 ते 5 फुटापर्यंत मूर्त्या सुद्धा आहेत। बाकी अजून कलरिंग वगैरे केलेले नाही आहेत। बघा एकसारखे मूर्त्या आपल्याला इथे पाहायला भेटत आहे, कारण इथून आहे ना एक्सपोर्ट होतात भरपूर ठिकाणी। हे बघा, आणि इथे अमित भाऊ थंबनेलसाठी फोटो काढत आहे। आणि इथे बघा मस्तपैकी शालू आणि पैजामा
कलर वगैरे करून झालेला आहे। एकसारखे आपल्याला इथे बघत असतील तुम्ही, सारखे गणपती बाप्पा दिसत असतील, कारण इथून आहे ना भरपूर ठिकाणी आहे ना भरपूर कारखाने, छोटे मोठे कारखान्यामध्ये आहे ना गणपती बाप्पा एक्सपोर्ट होतात, त्यामुळे ना सेम तुम्हाला गणपती बाप्पा इथे दिसत असतील। हे बघा इथे कलर केलेले गणपती बाप्पा सुद्धा आहेत, हे बघा। लिहिलेले मित्रांनो, बल्लार आर्ट शोरूम 4 इंच ते 12 फुटापर्यंत गणपती व देवीच्या कलर कच्च्या मूर्त्या सर्व काही भेटतील। हे बघा मी दाखवून देतो तुम्हाला। हे बघा आपल्याला इथे प्रभू श्रीरामच्या स्वरूपात सुद्धा मूर्ती इथे पाहायला भेटत आहे। हे बघा मित्रांनो, इथे डॉल्फिन वरती गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला भेटत आहे। हे बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत। बल्लार आर्ट खूप फेमस आहे गणपती बाप्पाच्या मूर्तींसाठी। हे बघा मूषक राजवर बसलेला बाप्पा। हे बघा मस्तपैकी शंकर पार्वती आणि आपले गणपती बाप्पा। इथे आपल्याला बघा महादेवच्या स्वरूपात गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला भेटत आहे। हे बघा खाली सुद्धा बघा जय केदारनाथ, केदारनाथचा प्रभय आपल्याला इथे पाहायला भेटत आहे। खूप छान, एक नंबर। बाकी इथे छोट्या मूर्त्या सुद्धा रेडी आहेत। हे बघा मी दाखवून देतो तुम्हाला, इथे 1 फुटाच्या मूर्त्या सुद्धा रेडी आहेत मित्रांनो, आणि भरपूर अशा मूर्त्या आहेत। हे बघा भरपूर मूर्त्या अशा इथे रेडी झालेल्या आहेत। हे बघा तिकडे बघा घेऊन जात आहे कलरिंगसाठी। बघा इथे सुद्धा आपल्याला महादेवच्या स्वरूपात बाप्पाची मूर्ती पाहायला भेटत आहे। इथे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकतात मित्रांनो। इथे बघा संजय वसंत यादव, बल्लार आर्ट। तर आता मी इथे बघा तिकडे ते बसलेले आहेत, ते मला बोलत आहेत की व्हिडिओमध्ये घेऊ नका, तर त्यांचं काही रिझन असेल म्हणून ते नाही बोलत असतील। बट त्यांनी आम्हाला माहिती दिली मित्रांनो की तुम्हाला होलसेल आणि रिटेलमध्ये इथे गणपती बाप्पा भेटून जातील, आणि जर तुम्ही आत्ता येत असाल ना तर आत्ता येईल तर तुमच्या फायद्यासाठी आहे, कारण की अजून गणपती बाप्पा रेडी नाही झालेले आहेत। तर मग तुम्ही इथे तुमच्या चॉईसनुसार ना इथे गणपती बाप्पा चॉईस करून घेऊ शकतात, आणि इवन तुम्ही कस्टमाइजसुद्धा करू शकतात, म्हणजे कलर वगैरे काय वगैरे, तर तुम्ही ते घेऊ शकतात। होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये तुम्हाला इथे गणपती बाप्पा भेटून जातील। यांचाच अजून एक कारखाना पुढे आहे, तो सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे। आणि बल्लार आर्टचं खासियत ही आहे मित्रांनो की यांचे जे गणपती बाप्पा आहेत ना हे ऑल महाराष्ट्रात नाही तर विदेशामध्ये सुद्धा एक्सपोर्ट होतात। म्हणजे विचार करू शकतात हमरापूरमध्ये बल्लार आर्ट हा किती जास्त फेमस आहे। बाकी तुम्हाला मी सांगितले बुकिंग वगैरे जर तुम्हाला करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दाखवला आहे। कोणती मूर्ती तुम्हाला आवडते जस्ट त्यांना कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात, किंवा त्यांना व्हॉट्सअपसुद्धा करून तुम्ही माहिती घेऊ शकतात। बाकी मी आता पुढे जातो आणि त्यांचा दुसरा कारखानासुद्धा एक्सप्लोर करून दाखवतो। तर मित्रांनो बल्लार आर्ट दाखवून आल्यावरती ना आम्हाला पुढे अजून एक कारखाना दिसलेला आहे। हे बघा सागर कला मंदिर हमरापूर, आणि इथे नंबर वगैरे सुद्धा बघू शकतात, आणि इथे आम्हाला मोठ्या अशा मूर्त्या दिसत आहे। तर आता जाऊन मी तुम्हाला जवळ दाखवतो की कोणकोणत्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे। एकदम काम चालू आहे, शाडू मातीची मूर्ती आहे दादाने सांगितलंय, आणि मस्तपैकी आता त्याला फिनिशिंग द्यायचं काम सुरू आहे। आणि इथे बघा अजून एक दादा आहे, तो पण तिकडे बघा मूर्तीला फिनिशिंग द्यायचं काम करतोय। हे बघा जोरात काम सुरू झालेलं आहे, टाइम कमी आहे आणि काम भरपूर आहे। हे बघा मस्तपैकी साफ करतोय दादा, आणि मग नंतर तिथे पॉलिश होणार। कसं वाटतंय दादा, गणपती बाप्पा परत नव्याने आता उत्साहाने परत चालू केलं आपण? चांगलं वाटतंय। तर बघा मूर्तिकार म्हणून त्यांना खूप चांगलं वाटतंय, आणि तसंच
एक भक्त म्हणून मला सुद्धा खूप छान वाटतंय. त्याच जोरात शोरात मध्ये आपल्याला पूर्ण आपला उत्साह जोरात करायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. हे बघा इथे सुद्धा बाप्पा मूर्ती रेडी करत आहे. दादा शाडू मातीची आहे ना ही पण? ओके. हे बघा शाडू मातीची मूर्ती बघा किती बारीकीने मस्तपैकी त्याला घडवत आहेत. एक कलाकार म्हणून त्यांना सुद्धा खूप आनंद असेल बंदी हटल्यामुळे. किती इंच आहे ही मूर्ती? 1 फुटाची मूर्ती आहे. 1 फुटाची गणपती बाप्पा आहे बघा. इथे रेडी झालेल्या मूर्त्या सुद्धा आहेत शाडू मातीच्या. हे बघा शाडू माटी की मूर्ती है. कृष्ण भगवान के ऊपर, नंदी जी के ऊपर विराजमान है. किती प्यारी प्यारी मूर्ती है शंकर भगवानच्या रूपामध्ये. परत इथे बघा कृष्ण भगवान आहे. परत इथे शंकर पार्वती शाडू मातीमध्ये. हे बघा कल्याण. हे बघा किती छान आहे. शाडू मातीची मूर्ती इथे रेडी होत आहे. शाडू मातीची आहे ना दादा? किती फुटाची दादा ही? 3 फूट. हे बघा 3 फुटाची मूर्ती मस्तपैकी दादा इथे रेडी करत आहे. आतमध्ये कारखाना आहे मित्रांनो. इथे बघा किती अशा मोठ्या आणि छोट्या अशा मूर्त्या ठेवल्या. बाप रे बाप केवढं मोठं असं आहे बघा इथे. हे बघा मूर्त्याच मूर्त्या. जिथे नजर जाईल तिथे आपल्याला मूर्त्या पाहायला भेटत आहे. हे बघा इथे सुद्धा मूर्त्या. हे बघा दगडूशेठ हलवाईच्या मूर्त्या बघा सेम टू सेम सगळ्या. हे बघा इथे सुद्धा आहे. अजून रेडी वगैरे नाहीत. रेडी झाले का बघायला आपल्याला अजून छान वाटतील. हे बघा कलर केलेले बघा किती छान वाटतात. हे बघा लाल कलरमध्ये किती छान वाटतंय बाप्पा. त्याच्याच बाजूला अजून बघा किती छान आहेत बाप्पा. कलर केल्यावरती बघा किती छान वाटतात ना मूर्त्या. हे बघा खूप छान छान मूर्त्या आहेत. मोठा असा हा कारखाना आहे बघा. रेडी झालेल्या मूर्त्या आहेत ह्या आणि खूप छान अशा दिसत आहेत. हे बघा मला वाटतं या बुकिंगच्या मूर्त्या असतील ज्या त्यांनी रेडी करून ठेवल्या आहेत. बाकी ज्यांच्या बुकिंग नाहीत त्या रेडी होत आहेत. बाकी हे बघा आता ह्या मूर्ती कलर करायला घेऊन चालले दादा. हे बघा शाडू मातीच्या सुद्धा मूर्त्या आहेत. आतमध्ये दादा कलर करत होते. लालबागच्या राजावाली मूर्ती शाडू मातीची खूप मोठा आहे बघा. मला कमी पडेल म्हणजे एक व्हिडिओ कमी पडेल मला दाखवण्यासाठी. 1 तास कमी पडेल, 2 तास कमी पडेल प्रत्येक डिटेलमध्ये दाखवली तर. बट आपल्याला अजूनसुद्धा कारखाने कवर करायचे तर त्यामुळे मी दाखवता आलं तेवढं तुम्हाला मी या कारखान्यात दाखवलं. बाकी अजून बाहेर मोठ्या मूर्त्यासुद्धा आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा इथे पुढे आलो आहे मित्रांनो. इथे ना इथे सुद्धा बाप रे बाप केवढा मोठा हा कारखाना आहे. हे बघा इथे कलर काम वगैरे सुद्धा सुरू आहे. हे बघा इथे आपल्याला भरपूर असे कलाकार वगैरे दिसत आहेत. पुढे जाऊन पण मी दाखवतो. भरपूर मूर्त्या आहेत इथे. तर हे बघा मागच्या वर्षीच्या पण मूर्त्या इथे आहेत. हे बघा छोटी मूर्तीसुद्धा आहे बघा. घरामध्ये वगैरे सुद्धा ठेवू शकतात. एवढी छोटी अशी बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे बघा. किती छोटी छोटी आहे. हे देखो मी थोडंसं फिरवून दाखवतो. हे बघा शाडू मातीच्या मूर्ती बघ किती हेवी छान अशा मूर्ती आहेत. गव्हर्नमेंट जो की बदल की मूर्ती. हे बघा पुढे सुद्धा आहेत. मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत. हे बघा हे बघा इथे रेडी करत आहेत. हे रेडी झालेल्या मूर्त्या सुद्धा आहेत. हे बघा
प्रत्येकाचं प्राइसिंग सांगणं थोडं अवघड आहे मित्रांनो, पण मी तुम्हाला नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी इथे कलर काम वगैरे सुरू आहे एकदम जोरामध्ये. हे बघा दादा इथे कलर करत आहे. हे बघा हे बघा इथे छोट्या मूर्त्यांना कलर करणं सुरू आहे. दादा या किती फुटाच्या मूर्त्या आहे? 1 फूट 1.5 फूट का? 1 फूट 1.5 फूट आहे. आणि हे POP का शाडू माती? शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. हे बघा वा वा वा. इथे सुद्धा दादा कलर करत आहे. भरपूर मोठा असा हा कारखाना आहे. हे बघा दादा ही किती फुटाची आहे? 2 फूट. ओके 2 फुटाची मूर्ती आहे. हे मस्तपैकी मोरावरती विराजमान आहे. इथे सुद्धा दादा कलर करत आहे. कलर काम एकदम जोरात सुरू आहे. हे बघा इथे हे काम महादेवच्या स्वरूपात मूर्ती आहे इथे. अरे वा. परत दादा इथे सुद्धा करत आहे 1 फुटाची मूर्तीला कलर. सर्व शाडू मातीच्याच मूर्त्या दादा आपल्या इथे का POP पण? ओके तर मिक्स आहे मित्रांनो, POP आणि शाडू माती दोन्ही. वा वा वा. तर हे बघा कलर करून ठेवलेल्या मूर्ती इथे साईडला ठेवलेल्या आहे. कृष्ण भगवान बघा माखन खाताना त्यांच्या स्वरूपात गणपती बाप्पा इथे दाखवलेले आहे. हे बघा इथे सुद्धा आहे महादेवच्या रूपात. भरपूर मोठा असा कारखाना आहे. बल्लाळ आर्टपेक्षा पण मोठा कारखाना मला हा इकडे दिसलेला आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला नंबर दाखवला आहे. काही इन्क्वायरी असेल किंवा कोणतीही मूर्ती आवडली असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अरे वा वा वा. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं हा कारखाना खूप जास्ती मोठा आहे. बल्लाळ आर्टपेक्षा पण खूप मोठा आहे. आणि तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर इथे नंबर लिहिलेला आहे. तर नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या. आणि काही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून त्यांना विचारू शकतात. तर आता आपण जाऊया पुढे आणि पुढे जाऊन बघूया की अजून कोणता कारखाना आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो आता आपण आलोय बल्लाळ आर्टच्या 2nd वर्कशॉपमध्ये आणि तिथे मी तुम्हाला दाखवलं कलरवाल्या मूर्त्या. इथे बिना कलरच्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही इथून आहे ना मित्रांनो मूर्ती आपल्याला आहे ना इथून सिलेक्ट करायची आहे. बघा कंटिन्यू मित्रांनो बघा गाड्या भरून भरून जात आहेत. हे बघू शकतात कंटिन्यू गाड्या. आता जेव्हापासून बंदी उठवली आहे ना तेव्हापासून गाड्या भरून भरून आहे ना गणपती एक्सपोर्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तर बल्लाळ आर्टचा हा दुसरा कारखाना आहे. इथे विदाऊट कलरवाल्या मूर्ती भेटणार आहेत आपल्याला पाहायला. तर मी तुम्हाला विदाऊट कलर केलेल्या मूर्त्या सुद्धा दाखवून देतो. इथे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत मित्रांनो. हे बघा मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे. हे बघा मी दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. हे बघा मोठ्या मूर्तींचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे बंदी उठवली तेव्हापासून. हे बघा तिकडे छोट्या मूर्त्या होत्या, इथे मोठ्या अशा मूर्त्या. आणि तुम्ही नाव वाचू शकतात मागे बल्लाळ आर्ट. हे बघा तर हे बघा सगळ्यात मोठी अशी मूर्ती मला या कारखान्यातली आपल्या समोर आहे. बघू शकता किती मोठी अशी मूर्ती आहे. आणि आता थोड्याच दिवसात कलर कामाला सुद्धा सुरुवात होईल. हे बघा इकडे सुद्धा मूर्ती आहेत. हे बघा हे बघा. अरे वा कशी भारी वाटते ना बघा. मस्तपैकी मागे मोर आहे आणि लिहिलं सुद्धा आहे बघा नाव त्याच्यावर बाप्पा मोरया. मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या आहे बल्लाळ आर्ट्स. आणि खूप जास्त फेमस आहे बल्लाळ आर्ट पेनमध्ये, पेन आणि हमरापूरमध्ये. हे बघा अजून कलर वगैरे केलेला नाही आहेत पण तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. हे बघा इथे सुद्धा आहेत. बाकी त्या साईडला देवी वगैरे सुद्धा आहे. देवी सुद्धा इथे बनवली जाते. हे बघा
हे बघा इकडे सुद्धा बघा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत. हे बघा आणि इथे छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत POP आणि शाडू मातीच्या. इथे सुद्धा बघा किती छान अशा मूर्त्या आहेत. खाली कलर नाही केलेत अजून, कलर वगैरे करायचे बाकी आहेत. मी जसं सांगितलं 15-1 दिवसामध्ये मित्रांनो या मूर्त्या कलर केलेल्या असतील. या सगळ्या बघा मित्रांनो आपल्या मुंबई वगैरे किंवा कोकणामध्ये वगैरे, कोकण बोलतोय सॉरी, मुंबई किंवा पुण्यामधून आहेत ना तिकडचे कारखानेवाले ना इकडे मूर्त्या पाठवतात कलर वगैरे करण्यासाठी. त्यासाठी आहे ना मित्रांनो तुम्हाला आहे ना तुमची मूर्ती कुठली हे कळण्यासाठी आहे ना प्रत्येकावरती इथे कलर केलेला जातो, म्हणजे आपली मूर्ती कोणती आहे हे त्यांना कळतं. हे बघा ह्या सगळ्या बुकिंगच्या मूर्त्या आहेत, दुसऱ्या कारखान्यातून इथे कलर करण्यासाठी आलेल्या आहेत. बघा मित्रांनो गणपती बाप्पा कसा बनतो तर हे बघा असा हा साचा असतो आणि त्या साच्यामध्ये ना मित्रांनो म्हणजे सगळा POP वगैरे टाकला जातं आणि मग त्या साच्यामध्ये गणपती बाप्पा असा रेडी होतो. हे बघा साचा वगैरे आपल्या समोर आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी सर्व POPचं सामान वगैरे टाकून मग गणपती बाप्पाचा साचा जो आहे हा असा सेम टू सेम रेडी होतो. हे बघा हा साचा आहे. पद्धतशीर एकदम बसवलं जातं सर्व काही व्यवस्थित आणि खूप जोरामध्ये सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पाच्या मूर्ती रेडी होण्यासाठी. हा असा साचा आहे का दादा? अच्छा, म्हणजे हा जो साचा आहे तशी अशी मूर्ती बनेल का सेम टू सेम? ही वाली का समोर? हा अच्छा तशी बनेल का? ओके. तर हे बघा मित्रांनो हा साचा आहे ना, या साच्यामधून बनलेली मूर्ती बघा ही समोर आपल्या समोर आहे बघा. तर ही मूर्ती आहे ना, ही बघा ही तशी मूर्ती त्या साच्यामधून आता रेडी करून त्यांनी तिथे ठेवलेली आहे. किती भारी आहे ना, किती भारी प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधून गणपती बाप्पाची मूर्ती रेडी होते, मग त्यानंतर मग ते कलर वगैरे करतात आणि मग मस्त असं सुबक असे डोळे बनवतात. हुबेहूब आपल्याला गणपती बाप्पा आपल्याशी बोलतोय असं डोळे वगैरे रेडी करतात. किती मेहनत असते बघा. कात्या वगैरे सुद्धा आतमध्ये टाकतात. प्रोसेस आहे, प्रत्येकाची एक प्रोसेस आहे. हे बघा गणपती बाप्पा घेऊन चाललेत मित्रांनो, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं बंदी हटवली आहे त्यामुळे आता मोठ्या मूर्त्यासुद्धा बनायला सुरुवात झाल्या आहेत. हे बघा हे बघा घेऊन चाललेत गणपती बाप्पा. हे बघा हे बघा मूर्ती घेऊन चाललेत. हे बघा आता टेम्पोमध्ये टाकतील मूर्ती. गणपती बाप्पा घेऊन चालले गणपती बाप्पाची मूर्ती रत्नागिरीला. आणि परत इकडे सुद्धा आहेत बघा. हे बघा अजून एक ट्रक आला मित्रांनो. हे बघा कंटिन्यू ट्रक चालू आहे बघा. अजून एक ट्रक आला भरून तिकडनं. परत इथे छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत बघा. हे बघा छोट्या मूर्त्यांसुद्धा इथे आहेत. तर तुम्ही घ्यायचे असेल तुम्हाला तर तुम्ही छोट्या मूर्त्यासुद्धा घेऊ शकतात. बाकी या कारखान्यामध्ये मला मोठ्या मूर्त्या जास्त दिसत आहेत. अजून कलर वगैरे केलेले नाही आहे. कलर वगैरे झाल्यावरती छान दिसतील मूर्त्या. हे बघा हे कलर केलेले आहेत, म्हणजे यांना कलर नाही, हा जो टिया लावलेला आहे टिक्का, म्हणजे ह्या मूर्त्या कलर होणार आहेत. बुकिंगच्या मूर्त्या आहेत. आणि हे बघा इथे प्रभू श्रीरामच्या अवतारात सुद्धा मूर्ती कलर करण्यासाठी आलेली आहे.
दॅट्स द व्हिडिओ गाईज. मला जेवढं जमलं मी तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. मी जसं सांगितलं 9 तारखेलाच बंदी उठली आहे, त्यामुळे ना गणपती इथे जास्ती कलर केलेले आपल्याला दिसत नाहीयेत. पण मी अजून एक 15 दिवसानंतर परत इथे व्हिजिट करणार आहे. तोपर्यंत गणपती बाप्पा रेडी झालेले असतील आणि त्याच्यावरती ना प्राइस टॅग सुद्धा लागलेला असेल, म्हणजे तुम्हाला ते समजायला आणि प्राइस कळायला सुद्धा खूप सोयीचं जाईल. पण तुम्ही मला बघू शकता मी पूर्ण घामाने भरलेलो आहे. का मी एवढी मेहनत करतोय तर फक्त तुमच्यासाठी. तर तुमचं सुद्धा एक काम आहे मित्रांनो, तुम्हाला एक मस्तपैकी कमेंट करायची गणपती बाप्पा मोरया आणि लाईक सुद्धा करायचं आणि कमेंट सुद्धा मला करून सांगा की तुम्हाला याचा पार्ट 2 हवा आहे का नको. पार्ट 2 जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. 15 दिवसांनी मी इथे पुन्हा व्हिजिट करणार आहे. तर गणपती बाप्पा तेव्हा रेडी वगैरे झालेले असतील. बाकी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.